नमस्कार सगळ्यांना, वेलकम ऑल. तो सगळ्यांचं या सेशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण रेकी लेवल 1च्या डे 2 मध्ये आहोत आणि आज दुसरा दिवस आहे. आपण काल काय शिकलो? तर रेकी म्हणजे काय ते शिकण्यापूर्वी आपण स्वतःचं शुद्धीकरण केलेलं आहे. त्यानंतर मग 5 तत्व जी डॉक्टर मिका उसू याने आपल्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करायला सांगितलेले आहेत, रोज थोडी थोडी, रोज 10%. सो ती 5 तत्व आपण पाहिलेली आहेत आणि आज आपण मेन जाणून घेणार आहोत रेकी म्हणजे काय. त्याच्या बाबतीत काही मिसअंडरस्टँडिंग कोणाची काय आहे, काही वेगवेगळी मतं आहेत, तर ते कितपत सत्य आहे हे जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर इतर अनेक गोष्टी की रेकीमुळे आपल्याला काय काय मिळतं हे सगळं आज आपण जाणूया या फ्री रेकी लेवल 1 डे 2 मध्ये. ठीक आहे. सो सगळे सगळे आलेले आहेत, फ्रेश आहेत. आय होप की सगळे फिजिकली मेंटली इथे आहेत. ठीक आहे, चलो सुरुवात करूया. थँक्यू सो मच. येस, गुड इव्हनिंग टू ऑल. थँक्यू सो मच. लेट मी शेअर माय स्क्रीन. वन सेक. सो काल हे 5 प्रिन्सिपल पाहिले आणि आज आपण बघूया लॉ ऑफ एनर्जी. आता तुम्ही म्हणाल मॅडम तर लॉ ऑफ रेकी शिकवणार होते, आता लॉ ऑफ एनर्जी म्हणजे काय? आपण आता इथे बसलेलो आहोत, तुम्ही सगळे, आपण सगळेच एनर्जी बरोबर आहोत. म्हणजेच आपल्या सगळ्यांबरोबर एक एनर्जी आहे. येस ऑर नो? काही लोकांमध्ये कमी प्रमाणात आहे, काही लोकांमध्ये जास्त प्रमाणात आहे. राईट? येस ऑर नो? ज्या लोकांमध्ये ही एनर्जी भरभरून आहे त्यांचा प्रतिसाद लगेच येतो. म्हणजेच काय, तर ती लोक पॉझिटिव्ह आहेत. ज्या लोकांची एनर्जी डाऊन झालेली आहे तर त्यांच्यामध्ये लो एनर्जी आहे. म्हणजे समजून जायचं की ते कुठेतरी थकलेले आहेत किंवा त्यांची एनर्जी ड्रेन झालेली आहे. ओके. सो येस, एक्झॅक्टली आता आपण जाणून घेऊया एनर्जी, लॉ ऑफ एनर्जी म्हणजे काय. जसं की लॉ म्हटलं म्हणजे आपण बघतो की काही गोष्टींचे नियम असतात आणि नियम कधी चेंज होतात का? नाही. सो एनर्जीचा पण एक नियम आहे, एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉय, एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड. एनर्जीचा नाश सुद्धा होत नाही आणि ती क्रिएट सुद्धा केली जात नाही. मग आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये एक एनर्जी आहे. आपल्या सगळ्यांच्या घरांमध्ये 2 प्रकारच्या एनर्जी आहेत, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. मग अशा वेळेला आपल्या घरामध्ये मॅक्झिमम पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी आणि घरातील निगेटिव्ह एनर्जी कमी करण्यासाठी आपण बऱ्याच उपाययोजना करत असतो. मग आता तुम्ही म्हणाल, इथे तुम्ही सांगितलं की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉय. मग हे कसं बरं? सो सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचंय. लिहून घेण्यामध्ये हे टाइम वेस्ट नका करू, फक्त ऐका आधी. सो इथे आपल्याला काय करायचंय, आपल्या घरामध्ये जर पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला इनपुट करायची असेल तर तिथे एकदा का पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली की निगेटिव्ह एनर्जी आपोआप निघून जाते. मग ही पॉझिटिव्ह एनर्जी आपण स्वतः कशी क्रिएट करायची? आता आपण लॉ पाहिला की लॉ कधी चेंज होत नाही, रूल्स कधीही चेंज होत नाही. सो एनर्जीचा एक नियम आहे की ती केवळ एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये ट्रान्सफर केली जाते. राईट? मग आता काय, आपल्या प्रत्येकामध्ये एक एनर्जी आहे. येस ऑर नो? आहे ना आपल्या प्रत्येकामध्ये एक एनर्जी? मग तुम्ही ओळखा तुमच्यामध्ये कुठली एनर्जी आहे, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. तुम्हीच पर्सेंटेज द्या. 50% आहे, 100% आहे की 20% आहे. जर तुम्ही इथे अगदी प्रेझेंटेबल आहात, सगळं काम आवरून वगैरे बसलेला आहात की आजचं सेशन मला अटेंड करायचं आहे, जशी की मला काल बऱ्याच लोकांनी कमिटमेंट दिली होती की येस मी हा सेशन अटेंड करणार आहे. सो येस, ऑब्व्हियसली ऑफकोर्स तुमची एनर्जी पॉझिटिव्ह आहे, कारण तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून आपल्या जीवनामध्ये आनंद, प्रेम निर्माण करायचा आहे. येस ऑर नो? राईट? मग तसंच आपल्या वास्तूमध्ये सुद्धा 2 एनर्जी असतात. त्याच्यापैकी एक आहे पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह. मग निगेटिव्ह एनर्जी कशी कमी करायची? तर मॅक्झिमम तिथे पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला इनपुट करायची. ती कशी? आपल्या चालण्यातून, बोलण्यातून. फॉर एक्झाम्पल, रोज कपाळाला हात लावून टेन्शन घेऊन काही निगेटिव्ह गोष्टी आपल्या घरामध्ये बोलणं टाळायचे आपल्याला. त्याने आपल्या घराची एनर्जी बदलणार आहे का? नाही. पण जर पॉझिटिव्ह बोललो तर येस, आपली वास्तुदेवता दिवसातून अनेकदा तथास्तू बोलत असते. येस ऑर नो? मग माहित नाही की तो टायमिंग आणि आपण बोलण्याचा टायमिंग मॅच व्हायला पाहिजे. दॅट्स वाय आपल्या घरामध्ये नेहमी आपण पॉझिटिव्ह, चांगलं, सकारात्मक बोलायचं आहे. ठीक आहे?
येस, बऱ्याच लोकांचे व्हिडिओ ऑन नाही आहेत, सो व्हिडिओ ऑन केला तर बरं होईल. कारण आज आपण एनर्जी बद्दल बोलतोय आणि एनर्जी ऑफकोर्स सगळीकडे फिरत असते. माझ्या माध्यमातून सुद्धा ती एनर्जी तुमच्याकडून माझ्याकडे ट्रान्सफर होत असते. ठीक आहे. येस, थँक्यू सो मच. मग आता रेकी म्हणजे काय आहे? ऑफकोर्स रेकी सुद्धा एक एनर्जी आहे. आपल्या सगळ्यांमध्ये ही एनर्जी आहे. त्याचं प्रॅक्टिकल आपण नंतर करणारच आहोत. सो रेकी ही एक ब्रह्मांडीय ऊर्जा, युनिव्हर्सल एनर्जी आहे, जी की आपल्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत असते. या ब्रह्मांडाने, या निसर्गाने, या युनिव्हर्सने आपल्या दोन्ही हातांमध्ये एक छान प्युअर डिवाइन एनर्जी दिलेली आहे. या डिवाइन एनर्जीचा उपयोग आपण सगळे करू शकतो आणि सगळ्यांनी याचा अनुभव घेतला असेल. आता कसा घेतला असेल त्याच्याबद्दल मी सांगते, पण त्याआधी रेकी काय आहे? तर ही एक उपचारात्मक पद्धती आहे. हस्तस्पर्श चिकित्सा पद्धती असं त्याला पूर्वीच्या काळी म्हटलं जायचं आणि अथर्व वेदामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का? थोडक्यात नैसर्गिक उपचारित पद्धती जी की आपल्या कुठल्याही आजारांवर उपयोगी पडते. त्याला म्हणतात हिलिंग. हिलिंग म्हणजेच काय? तर बरं करणं. सो इथपर्यंत क्लिअर आहे? सो रेकी ही एक अशी डिवाइन एनर्जी आहे, डिवाइन पॉवर आहे, जी की आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणार आहे. आणि त्यासाठी आपण याचं प्रॅक्टिकल सुद्धा करणार आहोत, की कशा प्रकारे या रेकीचा उपयोग करून आपण आपल्या आयुष्यातले, आपल्या जीवनातले शारीरिक, मानसिक, भौतिक अशा सगळ्या गोष्टींवर मात करणार आहोत. सो कोण कोण तयार आहे बरं? या एनर्जीचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करून घेण्यासाठी कोण कोण तयार आहे? चलो, थँक्यू सो मच. बरं, एकच मिनिट, जरा चष्मा घेते माझा. चलो, थँक्यू सो मच. सो आता आपल्याला काय करायचंय? ही ईश्वराची जी देणगी आहे, जी आपल्याला मिळालेली आहे, त्याचा वापर करून आणि आपल्या पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंडचा वापर करून ही एनर्जी आपण वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यामुळे आपण मुळात आपल्या आजारांना हील करणार आहोत. आता याच्यातले दोन मेन आजार आहेत, एक शारीरिक लेवलवर आणि एक मानसिक लेवलवर. सो आपण शारीरिक लेवलवरच्या आजारांना हरवू शकतो, जिंकू शकतो, पण मानसिक लेवलवर एखादा आजार झाला तर त्याला आपण हरू शकतो का लवकर? मानसिकरित्या तुमच्या डोक्यामध्ये एखादा विचार, एखादा थॉट कोणी क्रिएट केला, की अरे बापरे, हे सिम्पटम्स आहेत का? तुला असं असं होतंय का? मी हे गुगलवर ऐकलं होतं, हे या मोठ्या आजाराचं लक्षण आहे. किंवा अशी लक्षणं दिसली की समजायचं हा आपल्याला मोठा आजार झालेला आहे. आणि मग काय करतो आपण? तेच आपल्या माइंडमध्ये कुठेतरी क्रिएट करतो. म्हणजेच मी जसं सांगितलं काल, की मॅक्सिमम 90% विचार, थॉट्स आपल्या मनात पहिले निगेटिव्ह येतात आणि त्यानंतर केवळ 30% आपल्या माइंडमध्ये विचार असतात ते पॉझिटिव्ह. बरोबर ना? आणि त्यासाठी आपल्याला आपली मानसिकता चेंज करायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह आधी स्वतःला राहणं गरजेचं आहे. आता पॉझिटिव्ह राहायचं म्हणजे नक्की काय करायचं? तुम्ही म्हणाल रोज पॉझिटिव्ह राहणं शक्य आहे का? येस, रोज पॉझिटिव्ह राहणं शक्य नाही, पण तसा प्रयत्न केला तर नक्की होतं. तुम्ही म्हणाल आमच्या आयुष्यामध्ये रोज अप्स अँड डाउन्स असतात, काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात, काही ना काहीतरी इश्यू असतात. तुमच्याच नाही तर सगळ्यांच्याच असतात. कोण असा आहे का जगी सर्व सुखी असा कोण आहे का? विचारी मना तूच शोधूनी पाय आहे का कोण? कोणच नाही. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये थोड्या ना थोड्या प्रमाणात काही प्रमाणात दुःख आहे, वेदना आहे, त्रास आहे. सगळ्याच गोष्टी आहेत. कारण रोज आपल्याला जर गोड-गोड नैवेद्याचं ताट मिळालं, तर ते किती दिवस खाल बरं तुम्ही? तुम्हीच म्हणाल आता हेच खाऊन कंटाळा आलाय. सगळ्या गोष्टी आपल्या ताटामध्ये असायला पाहिजे आणि म्हणूनच या परमेश्वराने, ईश्वराने या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये निर्माण करण्यासाठीच आणि आपल्या जीवनाची मजा घेण्यासाठीच आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी थोड्या-थोड्या प्रमाणात दिलेल्या आहेत. जेणेकरून यश मिळालं तर त्याची हवा डोक्यात नको जायला आणि अपयश आलं तरी ते पचवता आलं पाहिजे. सो त्यासाठी आता आपल्याला काय करायचं? रेकीच्या
सहाय्याने आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे तर ते दूर करायचे. ओके. सो मानसिक लेवलचे दुःख दूर करण्यासाठी कोणाला ऍक्शन घ्यायची आहे पहिल्यांदा? स्वतःला. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतः ऍक्शन घेत नाही तोपर्यंत कुठलंही मानसिक दुःख तुमच्यापासून दूर होत नाही. सो येस, त्याच्यासाठी ऍक्शन तुम्हालाच घ्यायची आहे. ओके. सो अगदी शारीरिक मानसिक जसं मी तुम्हाला आता सांगितलं, भौतिक आध्यात्मिक या सगळ्या लेवलवरच्या व्याधी आजार रूट कॉजवर जाऊन काम करते रेकी. ओके. असा कुठलाही आजार नाहीये किंवा असा एक कुठलाही एखादा सब्जेक्ट नाही की तिथे रेकी काम करत नाही. अशा एक ना अनेक गोष्टींवर रेकी काम करते. सो आपल्या संत ऋषींनी मुनींनी आपल्याला आधीच सांगितलेलं आहे की आपल्या हाताच्या स्पर्शाने आपण इतरांचे आजार बरे करू शकतो. फॉर एक्झाम्पल साईबाबा, त्यानंतर भगवान गौतम बुद्ध काय करायचे बरं? केवळ हातांच्या स्पर्शाने हात फिरवायचे आणि हाताच्या स्पर्शाने एखाद्या व्यक्तीच्या जीवनातलं दुःख, त्याचं शारीरिक लेवलवर असेल, मानसिक लेवलवर असेल, तर ते दूर करायचे. बरोबर ना? असे साईबाबा आहेत, शेगावचे गजानन महाराज आहेत, स्वामी समर्थ आहेत, अनेक आहेत. अनेक संत होऊन गेले. त्याच्या आधी सुद्धा अनेक संत होऊन गेले. हे काय करत होते? तर केवळ आपल्या हातांच्या स्पर्शाने इतरांच्या आयुष्यातले दुःख दूर करत होते, बरे करत होते. सो इथपर्यंत क्लिअर आहे का? की रेकी सुद्धा एक एनर्जी आहे. ओके. येस. थँक्यू सो मच. आता पुढे जाऊया. जोपर्यंत तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही मला सांगू शकता इथे चॅट बॉक्समध्ये. सो रेकी काय आहे? युनिव्हर्सल एनर्जी आहे. आता रेकीचं अटेनमेंट म्हणजे शक्तिपात, जे गुरुकडून नॉलेज ट्रान्सफर केलं जातं विद्यार्थ्यांना आणि त्यानंतर मग आपण रेकी लेवल 1 शिकलो असं म्हटलं जातं. सो शक्तिपात म्हणजेच काय? तर ही एक अशी गुप्त पद्धती आहे ज्याच्यामध्ये सपोज आपल्या मोबाईलमध्ये सिम कार्ड, सॉरी, आपला मोबाईल घेतलाय आपण, छान आयफोनचा आहे, आयफोन आहे, पण त्या आयफोनमध्ये जर सिम कार्ड नसेल तर त्याचा उपयोग आहे का? नाही. तुमच्या घरामध्ये वायफाय आहे पण त्याचा पासवर्ड माहीत नसेल तर त्याचा उपयोग आहे का? तसंच जर तुम्ही रेकी लेवल 1 करताय तर तुम्ही त्याचा शक्तिपात घेणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत शक्तिपात घेत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये तसे बदल होत नाही, तसा अनुभव तुम्हाला येऊ शकत नाही. दॅट्स वाय अटेनमेंट इज मस्ट. सो हाऊ रेकी कॅन बी टीच, ही रेकी कशा पद्धतीने शिकली जाते तर ते आता आपण जाणून घेऊया. जसं मी सांगितलं तुम्हाला, गुरुकडून शिष्याकडे हे ट्रान्सफर केलं जातं नॉलेज. आता आपण पुढे बघूया की रेकी फील करू शकतो का आपण आपल्या हातामध्ये? येस, ऑफकोर्स फील करू शकतो. सो बी प्रॅक्टिकल करायचे आज आपण सगळ्यांनी. एका रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचे. आज आपण आपल्या सगळ्यांमध्ये रेकी आहे, डिवाइन एनर्जी आहे हे बघणार आहोत. त्याचं एक आधी छोटंसं उदाहरण सांगते तुम्हाला मी. बघा, आपण शाळेत वगैरे असताना, आताची पिढी तर कोण मैदानी खेळ खेळताना दिसत नाही. त्यांचा लॅपटॉप, मोबाईल हेच सगळे आता गेम झालेले आहेत. पण 19व्या शतकातली काळातली मुलं जेव्हा मैदानी खेळ खेळायचे, आपण कित्येक वेळा पडायचो आणि त्यामुळे खरचडायचं, जखम व्हायची. मग ती जखम आपोआप बरी व्हायची की तुम्ही डॉक्टरकडे जायचं? आपोआप बरी व्हायची. म्हणजेच काय, की या निसर्गाने आपल्याला एक नॅचरल हीलिंग पॉवर दिलेली आहे. पण अजूनपर्यंत आपण फोकस नव्हतो किंवा आपण त्याचा प्रॉपर अभ्यास केला नव्हता आणि त्यामुळे आपल्याला म्हणावे तसे रिझल्ट मिळाले नव्हते. ओके. सो येस, अशीच एक हीलिंग पॉवर आहे आपल्या हातामध्ये. त्याचा आता आपण बघूया वापर कसा करायचा. सगळे रेडी आहेत आणि घरी रिलॅक्स आहात की माइंडमध्ये कुठेतरी चालू आहे, जेवण करायचंय, हे करायचंय? नाही, चल. आज 6 दिवस 7 दिवस थोडंसं लवकर आवरा, म्हणजे तुम्ही रिलॅक्स मध्ये बसाल. चलो, ग्रेट. एका रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचे, डोळे ओपनच ठेवायचे. Yes, मला फॉलो करा तुम्ही. दोन्ही हात जवळ दूर करायचे तुम्हाला. हा, करत राहायचे. जवळ दूर करायचे.
टच नाही करायचं बरं. ओके. चला आता पुन्हा एकदा मी प्रेयर बोलते. मी दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे. मी स्वतःचे आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. वरून ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्त्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे. शरीरातून वर 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 अनाथमध्ये, अनाथमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेखीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. आता आपले हात जवळ दूर करा. मगाशी दाखवलं त्याप्रमाणे. हळूहळू करायचे बरं. येस, आता जवळ आणा. बघा तुमचे हात एकमेकांकडे आपोआप ओढले जातात का? दोन्ही हातांमध्ये एक आकर्षण शक्ती निर्माण झालेली आहे. मॅग्नेटिक फील आल्यासारखं वाटतंय का? ज्यांना कोणाला वाटतंय त्यांनी चॅट बॉक्स मध्ये येस म्हणून टाईप करायचं. येस, थँक्यू सो मच. येस. सो आपल्याला याच हिलिंग पॉवरवर काम करायचं आहे. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर झालं? चलो. ओके, पुढे जाऊया आपण. सो आता आपण जाणून घेऊया की ही रेकी आपल्याला का शिकायची आहे. ओके. एकदा का रेकीचे अटेनमेंट मिळालं की आपण रेकीचे एक चॅनल होतो. बट आधी शिकूया आपण वाय आय वॉन्ट टू लर्न रेकी. मला रेकी का शिकायची आहे, किंवा माझ्या जीवनामध्ये रेकी आवश्यक का आहे. वाय, आपल्याला आज आपला वाय क्लिअर करायचंय. ठीक आहे ना? बरं, आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये काहीतरी मानसिक समस्या आहेत. येस ओर नो? आहेत? आहेत. मग मे बी काही असू शकतात. जशा आपल्या समस्या आहेत तशा आपल्या पॅरेंटच्या असू शकतात, मुलांच्या असू शकतात, व्हॉट एव्हर. काहींच्या अपेक्षा असू शकतात की आपल्या मुलांनी याच फलाना फलाना फील्डमध्ये जावं, या क्षेत्रामध्ये काहीतरी काम करावं. काहींच्या घरामध्ये काही कौटुंबिक समस्या असू शकतील, क्लेश कलह असू शकतात. प्रेमात अपयश आल्यामुळे सुद्धा, काहीचा ब्रेकअप झाल्यामुळे सुद्धा ते एक मानसिक समस्या येऊ शकते. नशेच्या आहारी गेल्याने ऍडिक्शन, त्यामुळे एक दडपण आलेलं असतं. आणि मॅक्झिमम आजार, 70% आजार हे यामुळे होतात. सो येस, ऑफकोर्स काही मानसिक समस्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहेत. त्याच्यातून बाहेर येण्यासाठी आपल्याला रेकी शिकायचं आहे. देन बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं, एक छान स्वप्न असतं की हे स्वप्न बघितलेलं असतं सगळ्यांनी, आपण सगळ्यांनीच वयाच्या 25व्या वर्षी, की एक छान आपलं आपलं लग्न एका योग्य जोडीदाराबरोबर व्हावं, छान घरदार असावं, घरातलं वातावरण खेळीमेळीचं असावं. त्यानंतर घर झालं की घराच्या समोर एक गाडी असावी, आणि आता एक छान सेकंड होम असावं. बरोबर बरोबर ना? कारण आपण ह्युमन बिईंग आहोत, त्यामुळे आपल्या अपेक्षा, आपले गोल्स सतत वाढत जातात. कमी होतात का? ड्रीम्स आपले कमी होतात का? नाही. इच्छा आकांक्षा सतत आपल्या वाढत असतात. मग तशा आपण पण बघितलेल्या असतात. पण ते स्वप्न कधी बघितलेलं असतं? वयाच्या 25व्या वर्षी, 25-26व्या वर्षी. घर घेणं जर तुम्हाला रेडीमेड मिळालं तुमच्या नशिबाने, तुमच्या नवऱ्यानेच ती प्रॉपर्टी घेऊन ठेवली असेल तर वेल अँड गुड. पण लग्न झाल्यानंतर तुम्ही घराच्या शोधात आहात किंवा घर घेण्याच्या तयारीत आहात, तर घर घेणं एवढं सोपी वस्तू आहे का बरं? की आज विचार केला उद्या घेतला, असं होतं का? ते स्वप्न बघता 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 त्या तरुण वयातून आपण कधी म्हातारपणात येतो किंवा त्या मध्यम वयामध्ये येतो, आपल्याला तरी कळतं का? म्हणजेच त्या वयामध्ये बघितलेली स्वप्न कुठलीही असतील, मी आता हे फक्त एक्झाम्पल देईन.
कुठली स्वप्न असतील तर ती स्वप्न पूर्ण करता करता नाकी नऊ येतात आणि त्यानंतर आपली 60 ओलांडते तरी कळत नाही की मला माझ्या जीवनात काय हवं होतं, व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट. ओके. म्हणजेच काय तर आपल्या स्वप्नपूर्ती न होणं. काही ड्रीम्स, काही स्वप्न आपण बघितलेले असतात, ते योग्य वयात पूर्ण न होणं. त्यानंतर पुढचं आपलं एक स्वप्न असतं, की आपल्याकडे आपली फायनान्शियल पोझिशन चांगली असावी. पण आर्थिक समस्या आता मी म्हणेन सगळ्यांचीच समस्या झालेली आहे. येस ओर नो? आहे का कोणाकडे इकडे बँक बॅलन्स अगदी छान, व्यवस्थित? असेल तर मला नंबर द्या. बरोबर ना? म्हणजे सगळ्यांच्या घरामध्ये काही ना काहीतरी आर्थिक, फायनान्शियल इश्यू आहेत, प्रॉब्लेम चालू आहे. त्यानंतर ऑब्व्हियसली नातेसंबंधांमध्ये काहीतरी डिस्प्यूट चालू आहेत, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग चालू आहे आणि त्यामुळे डिव्होर्सचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. देन लॅक ऑफ कॉन्फिडन्स, आत्मविश्वासाची कमतरता. त्यामुळे मला हे जमेल का? मी ते बोलू शकेन का? मी हे काम करू शकेन का? असे अनेक व्हाय आपल्याबरोबर आहेत. आणि त्यामुळे कुठेतरी काहीतरी गणित चुकतंय. या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेऊन आपण नैराश्याकडे जातोय आणि नैराश्यामध्ये जाऊन आपण डिप्रेशनमध्ये जाऊन सुसाईड करण्याचे प्रयत्न सुद्धा काही जणांकडून केला जातोय. पण मला सांगा सुसाईड करणं म्हणजे जीवन संपवणं म्हणजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत का? नाही. सो या डिप्रेशनमध्ये गेलेल्या अवस्थेत सुद्धा रेकी आपल्यावर काम करते. या सगळ्या नैराश्यामुळे आपण जेव्हा टोकाची भूमिका घेतो, डिप्रेशनमध्ये जातो, येस, तो त्या सगळ्या सिच्युएशनमधून बाहेर काढण्यासाठी आपल्यावर रेकी काम करते. सो रेकी काय करते? तर आपल्यामध्ये जे काही डिप्रेशन आलेलं आहे, जे काही प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत, ते त्या प्रॉब्लेमवर अगदी रूट कॉजवर जाऊन काम करते आणि आपल्यामध्ये ज्या काही क्षमता आहेत, कॅलिबर आहे, सो ते वाढवण्याचं काम करते. सो इथपर्यंत क्लिअर आहे? रेकी आपल्या एखाद्या आजाराच्या सुद्धा रूट कॉजवर जाऊन काम करते. आपल्या विचारांच्या सुद्धा रूट कॉजवर जाऊन काम करते. मुळावर जाऊन घाव घालते आणि तिथला आजार बरा करते. सो इथपर्यंत क्लिअर आहे? येस. रुपाली मॅडम लिहू नका, बघा फक्त. काही ट्रेनर आहेत, जो काही पॉइंट लिहून घेतायत, सो फक्त ऐका. आता आपण पुढे बघूया. सो ही रेखी आपण सगळ्याच गोष्टींवर वापरू शकतो का? येस, सगळ्याच गोष्टींवर यूज करू शकतो. रागावर कंट्रोल करू शकतो रेकीमुळे. आपल्या विचारांवर कंट्रोल करू शकतो रेकीमुळे. त्याचबरोबर आपल्यामध्ये जे कॅलिबर आहे, ज्या क्षमता आहेत, त्या वाढवू शकतो या रेकीमुळे. इथपर्यंत क्लिअर आहे? आता आपण बघूया काही मिसअंडरस्टँडिंग आहेत रेकीबद्दल. त्या काय आहेत? खऱ्या आहेत की खोट्या आहेत? रेकीचा आणि पास्ट लाईफचा काही संबंध आहे का? येस. रेकीचा आणि पास्ट लाईफचा फार जवळचा संबंध आहे. कारण काही गोष्टी आपण आपल्या पास्ट लाईफमधून कॅरी फॉरवर्ड केलेल्या असतात. त्यामुळे या जन्मात ॲज इट इज त्या म्हणतात ना, जसं की इयर एंड बदलतं, तसं ते आपल्याबरोबर कॅरी फॉरवर्ड होतं आणि मग म्हणूनच या पास्ट लाईफचा आपल्या वर्तमान काळामध्ये परिणाम होतो. फॉर एक्झाम्पल, की काही लोकांना खूप छान आयुष्य मिळतं. जे हवंय ते सगळं जागेवर, व्यवस्थित, सगळीकडे आनंदी आनंदगडे आणि काही लोकांना मात्र हा संसार करताना अनेक अडचणींना, अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. सो यालाच म्हणतात आपले भोग. मग हे भोग चांगले किंवा वाईट असे असू शकतात. जर तुमचा पास्ट लाईफ म्हणजे तुमचे कर्म पास्ट लाईफमधले चांगले असतील, तर येस ऑफकोर्स तुमचं वर्तमान काळ चांगला आहे. पण हेच जर पास्ट लाईफमधले भोग, ब्लॉकेजेस वाईट असतील, तर येस ऑफकोर्स तुमचं आत्ताचं प्रेझेंटमधलं लाईफ, वर्तमान काळातलं आयुष्य वाईट आहे. सो यावर रेकी काम करते काय? ऑफकोर्स आपल्या पास्ट लाईफमधून आलेले जे काही भोग असतात, ब्लॉकेजेस असतात, ते रिमूव्ह करण्यासाठी रेकी आपल्याला मदत करते. आता रेकीमुळे काय होतं तर बघा, गाडीमध्ये जर गाडीला आपण सर्व्हिसिंग केली, तर गाडी कशी चालते? स्मूथ चालते. बरोबर? तसंच आहे. तर आपलं जीवन अगदी स्मूथ व्हायला मदत होते. म्हणजे जिथे कुठे आपल्याला प्रॉब्लेम आपल्या आयुष्यामध्ये 90% आहेत, तिथे ते प्रॉब्लेम हील व्हायला सुरुवात होतात आणि ते प्रॉब्लेम हळू-हळू 90 वरून 60, 60 वरून 50, 50 वरून 40, 40 वरून 30% वर यायला सुरुवात होतात.
इथपर्यंत क्लिअर? आणि त्याचबरोबर एखाद्या आजाराशी, एखाद्या कुठल्याही गोष्टींची लढण्याची क्षमता आपली वाढते. ओके. आता रेकी म्हणजे ब्लॅक मॅजिक आहे का? असा पण बऱ्याच लोकांचा विचार असतो, की हे काय ब्लॅक मॅजिक वगैरे आहे का? असेल तर बरं आहे, मला शिकायला, मला माझ्या जावेवर, माझ्या सासूवर करता येईल. सो हे असं काही नाहीये. हे ब्लॅक मॅजिक काय म्हणतात ते, जंतर मंत्र, जादूतंत्र असं काही नाहीये. तर ही केवळ एक डिवाइन एनर्जी आहे. ती केवळ आपल्या विचारांनी, आपल्या इंटेन्शननी, आपल्या पॉझिटिव्ह थॉट्सने आपण इतरांच्या मनामध्ये रुजवत असतो. सो हे पण क्लिअर झालं का? नो तंत्र मंत्र, इट्स प्युअर डिवाइन एनर्जी. रेकी शिकण्यासाठी काही कंडिशन्स आहेत का? काही कंडिशन नाहीयेत. कोणी शिकू शकतं, मेल, फिमेल, एनीवन कॅन टीच दिस. ओके. जाती धर्माचं सुद्धा काही बंधन नाही. कुठल्याही जातीच्या लोकांनी कुठे काही ही रेकी शिकू शकतात. जातपात आपण निर्माण केलेली आहे. इथपर्यंत क्लिअर? सो याला मान्यता आहे का? हो, येस. कारण त्या मान्यता असल्याशिवाय जपान, इंग्लंड यांसारख्या प्रगत देशांमध्ये ही शिकवली जाते का? तिथे रेकीचे हीलर्स अपॉइंट केले जातात. ओके. सो येस, ऑफकोर्स त्यासाठी आपल्याला रेकी शिकायची आहे. आता हे कोण शिकू शकतात? कोणीही शिकू शकतात. मला याच्यामध्ये वर्कशॉपमध्ये प्रश्न विचारला होता, "मॅडम 13-14 वर्षाच्या मुलांनी शिकू शकतात का?" येस, ऑफकोर्स शिकू शकतात. जर तुमची मुलं 13-14व्या वर्षामध्ये आहेत आणि थोडी ती चंचल नसतील, थोडी स्टेबल असतील, तर येस, ऑफकोर्स शिकू शकतात. ओके. आणि उलट लवकर शिकलेलं खूप छान. त्यांचं नशीब किती चांगलं असेल आपण असं बोलू. कारण एवढ्या कमी वयामध्ये आध्यात्मिकतेशी जुळणं, हे काही कोणाचंही काम नाहीये. त्याच्यासाठी आपलं हे लक असावं लागतं. आपल्या नशिबात ती गोष्ट असावी लागते. सो येस, इथपर्यंत आज तुम्ही आलेला आहात. तर तुमचं सुद्धा हे काहीतरी नशीब आहे, काहीतरी पुण्याई आहे म्हणून इथपर्यंत आलेला आहात ना. नाहीतर कोणाला वेळ असतो काही अटेंड करण्यासाठी, असतो का? माझं काम आहे, माझ्या घरी जेवण आहे, माझं फलाना आहे, फलाना आहे. एक्सक्युजेस आपल्याकडे एक ना अनेक तयार आहेत. पण त्यातल्या त्यात वेळ काढून आपण इथे बसणं, म्हणजे हे सुद्धा आपल्या चांगल्या कर्माचं एक फळ आहे असं म्हटलं पाहिजे. त्याशिवाय मला सांगा, मेडिटेशन वगैरे करायला कोणाला आवडेल का? नाही आवडणार. पण बाहेर फिरायला, भटकायला आवडेल का? येस. कारण पॉझिटिव्ह एनर्जी आपण लवकर इनकॅश करत नाही, पण निगेटिव्ह एनर्जी आपण लगेच कॅच करतो. बरोबर ना? येस. सो कोणत्याही समस्येवर रेकीद्वारे आपण उपाय काढू शकतो. जसजशी तुमची साधना, मेडिटेशन वाढत जातं, तसतसं तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळायला लागतात. अनेक रोगांवर, अनेक आजारांवर रेकी काम करते. आपल्या मनातील कार्यक्षमता, क्रिएटिव्हिटी वाढवण्याचं काम करते. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. आता तुम्ही म्हणाल, की मॅडम तुम्ही रेकी का फ्रीमध्ये शिकवताय? जसं की माझी रेकी लेव्हल 1 मी आधी पेड घ्यायची आणि माझी अमाउंट होती 3,000. पण बघा, आपल्याकडे एखादी गोष्ट या परमेश्वराने जास्त प्रमाणात आपल्याला द्यायला सुरुवात केली, की आपल्याला इतरांना ती देता सुद्धा आली पाहिजे. येस ओर नो? बरोबर ना? सो पैशांच्या स्वरूपात नाही, पण रेकीच्या स्वरूपामध्ये मी ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि म्हणूनच हे 7 दिवसांचे सेशन टोटली फ्री केलेले आहेत. कारण जसं घर-घर रेकी हे माझं एक ब्रीदवाक्य आहे. प्रत्येक घरी रेकी पोहोचली पाहिजे. प्रत्येक घरामध्ये रेकीचा एक हीलर असायला पाहिजे, असं मला मनापासून वाटतं. मग आपण जी काही मेडिकल ट्रीटमेंट आहे, त्या मेडिकल ट्रीटमेंट बरोबर जर हे हीलिंग पॉवर वापरलं, तर येस ऑफकोर्स याचा भविष्यात आपल्याला खूप फायदा होणार आहे. आपल्यालाच नाही, ज्या घरामध्ये एक रेकीचा हीलर आहे, ते संपूर्ण घर त्या घराला प्रोटेक्शन मिळतं. त्या घराच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होतात आणि मे बी तुमच्यामध्ये इथेच कोणतरी असतील, की ज्यांनी रेकीचे लेव्हल 1, लेव्हल 2 केलेली असेल आणि त्यांनी तो एक्सपिरियन्स आपल्या स्वतःच्या जीवनात घेतला असेल. कोण आहे का इथे आधीच्या बॅचमधले किंवा ज्यांनी आधी कुठे केलेलं असेल मे बी? येस. ओके आहेत. आणखीन कोण आहे बरं? ज्यांनी केलेलं आहे त्याने हँड रेज करा बरं. किंवा जी लोकं हा सेशन पुन्हा-पुन्हा रिपीट करतायत ते पण हँड रेज करू शकतात. कोमल आहेत. व्हेरी गुड. आणखीन कोण आहे? प्रियांका शिंदे आहेत. व्हेरी गुड. ज्योती भालेराव आहेत. व्हेरी गुड. अच्छा 3 लेव्हल झाल्यात मॅडमच्या. व्हेरी गुड.
सो येस, यांना सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी एक्सपिरियन्स आलेले असतील म्हणून हे इथे आहेत ना. ओके. सो येस, रेकीमुळे आपण आपलं संपूर्ण जीवन चेंज करू शकतो. एकच मिनिट. ओके. कोमल पवार म्हणतात लॉकडाऊन मध्ये केलेलं आहे. व्हेरी गुड. सो आता तुम्ही एक रिव्हिजन कराल तुमची, राईट. चला, सो आता आपण पुढे बघूया. सो दॅट्स वाय आय वॉन्ट टू लर्न रेकी. हे आहेत रेकीचे फाउंडर डॉक्टर मिका उसी. सो या व्यक्तीमुळे ही डिवाइन एनर्जी आपल्यापर्यंत आली. यांनी काय केलं तर 21 दिवसांच्या तपश्चर्येनंतर अगदी अन्न पाणी न घेता त्यांनी 21 दिवसांची गहन तपश्चर्या केली आणि त्यानंतर त्यांना ही सिद्धी प्राप्त झाली. सो आपल्यापर्यंत ही इझिली आलेली आहे, पण त्यांना ही सिद्धी प्राप्त करताना 21 दिवस अन्न पाणी न घेता त्यांनी ही तपश्चर्या केली होती कोरियामा टेकडीवर. ठीक आहे. सो आपल्यानंतर आपल्या पश्चात कोणाला तरी ती कला देणं गरजेचं आहे, ती विद्या देणं गरजेचं आहे. आणि म्हणून डॉक्टर मिकाऊ उसू यांच्यानंतर डॉक्टर चिरोजी हयाशी आणि हवायो टकाटा हे रेकीचे ग्रँड मास्टर झाले. त्यातल्या त्यात मला या मॅडम बद्दल सांगायला आवडेल, हवायो टकाटा मॅडम बद्दल, की यांना ह्या रेकीच्या पहिल्या महिला ग्रँड मास्टर होत्या. यांच्या वयाच्या अगदी 35व्या वर्षामध्ये यांना कॅन्सर सारखा आजार झाला होता. आता बघा, त्यावेळी कॅन्सर सारखा आजार म्हणजे माणूस गेल्यातच जमा. आता तरी आपली टेक्नॉलॉजी मेडिकल ऍडव्हान्स झालेलं आहे, पण त्यावेळेला तर एवढं नव्हतं. मग अशा वेळेला जी काही मेडिकल ट्रीटमेंट मिळेल त्यांना तुटपुंजी स्वरूपात, सो ती मेडिकल ट्रीटमेंट आणि त्याच्याबरोबर रेकीचं हिलिंग, अशा प्रकारे त्यांनी स्वतः त्या आजारावर विजय मिळवला आणि त्यानंतर जवळजवळ वयाच्या 90 वर्षापर्यंत त्या जगल्या. सो एवढी पॉवर आहे या हिलिंग मध्ये, या रेकीमध्ये. सो इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांचं? येस. येस, मी हे रेकी प्रेयर तुम्हाला देणार आहे. रेकी आणखीन काय करते? जर तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये काही छोटे मोठे हेल्थ प्रॉब्लेम असतील, हेल्थ इश्यूज असतील, तर येस, रेकी त्याच्यावर काम करते. आपल्या जीवनातले सगळे प्रॉब्लेम रेकी हील करते. पण हा, बघा, कुठल्याही विद्येवर आपला ट्रस्ट असणं, आपला विश्वास असणं फार गरजेचं आहे. जर तुमचा एखाद्या व्यक्तीवर विश्वास नसेल तर तुम्हाला तिचं बोलणं पटेल का? नाही. जर तुम्हाला एखाद्या डॉक्टरवर विश्वास असेल, आणि बघा, तुम्ही हा अनुभव सुद्धा घेतला असेल, तुमची मुलं जेव्हा लहानपणी आजारी पडायची, तेव्हा आपल्याकडे सगळ्यांकडे एक चाइल्ड स्पेशालिस्ट असेलच, बरोबर ना? नॉर्मली छोटे मोठे आजार झाल्यावर आपण जनरल डॉक्टरकडे जायचो. पण काही असं गंभीर वाटलं आपल्याला किंवा थोडंसं काहीतरी वेगळं वाटलं, 4 दिवस ताप येत नाही, उतरत नाही, तर ठीक आहे, आता आपण त्याला चाइल्ड स्पेशालिस्टकडेच घेऊन जाऊया. सो प्रत्येकाच्या घरी एक चाइल्ड स्पेशालिस्ट असायचा. मग तिथे फक्त पायरी चढताच आपल्या मुलाला बरं वाटेल असा एक आत्मविश्वास आपल्या सगळ्यांमध्ये निर्माण झालेला असायचा, बरोबर ना? म्हणजे अर्ध मेडिसिन तिथेच मिळायचं, की येस, आता इथे आलोय ना, काही नाही, सगळं बरोबर होणार. तसाच तुम्ही जे काही शिकताय, जी विद्या तुम्ही शिकताय, त्या विद्येवर तुमचा पूर्ण 100% आधी विश्वास असायला पाहिजे. बिकॉज तुमच्या मनामध्ये कुठेतरी 19-20 चाललेलं आहे, तर ते वर्क होणार आहे का? मानलं तर एका दगडामध्ये सुद्धा ईश्वराचं दर्शन घडतं. पण तेवढी आस्था, तेवढं प्रेम, तेवढा विश्वास तिथे आपल्याला असायला पाहिजे. आणि म्हणूनच रेकी म्हणजे काय? तर जिथे सगळे लॉजिक एंड्स होतात, तिथे मॅजिक स्टार्ट स्टार्ट होतात. त्याला म्हणतात रेकी. आणि जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या जीवनामध्ये या रेकी शक्तीचा अनुभव घ्यायचा असेल, तर येस, डेफिनेटली तुम्हाला तुमच्या मनातले सगळे किंतु परंतु काढून टाकावे लागतील. सो तयार आहात का? चलो. येस, कोमल मॅडम व्हिडिओ ऑन करू शकता का? ओके, चलो. थँक यू सो मच. बरं, माझ्या बॅच मधलं कोण आहे का इथे? कारण मी लिंक शेअर करत नाही ग्रुपमध्ये, पण मे बी कोणतरी सडनली असतं, एखाद दोन. आहे का कोण?
ओके. बाकी ह्या सगळ्यांनी व्हिडिओ ऑन केले नाहीयेत बरं? का बरं? सगळे झोपलेले आहेत का? सो व्हिडिओ ऑन केलात तर छान. त्या एनर्जी बद्दल आपण बोलतोय, ती एनर्जी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये, सगळ्यांच्या जीवनामध्ये गेली पाहिजे. येस. चलो, थँक्यू सो मच. आपण पुढे बघूया आता. ओके. रेकी आणखीन काय करते? तर एक ना अशा अनेक आजारांवर, अशा अनेक गोष्टींवर रेकी काम करते. आपले रिलेशनशिप हील करण्यासाठी रेकी मदत करते का? येस, ऑफकोर्स. ज्यांनी रेकी लेवल 2-3 केलेलं असेल त्यांना मे बी माहिती आहे की आपलं रिलेशनशिप हील करण्यासाठी रेकी मदत करते. आणि अनेकांनी याचा फायदा करून आपल्या जीवनामध्ये ते बदल, पॉझिटिव्ह बदल निर्माण केलेले आहेत. सो रेकी अशा कुठली अशी एक गोष्ट नाही की ज्या गोष्टीसाठी रेकी काम करते. अशा अनेक गोष्टी आहेत जिथे रेकी काम करते. सो इथपर्यंत क्लिअर आहे का? येस. बरं, पुढचं सांगण्याआधी एकच मिनिट हा. एकच मिनिट थोडस. ओके. सो आता आपला हा प्रवास 7 दिवसांचा असणार आहे. सो मला असं वाटतं एक छोटा शॉर्ट एंट्रो देऊ का मी तुम्हाला माझा? म्हणजेच माझ्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती मिळेल, की मी कोण आहे आणि मी कशा पद्धतीने शिकवते, कोणकोणते कोर्स घेते. सो येस, तुमची जर परमिशन असेल तर, अदरवाईज मी पुढे शिकवते. नो नो प्रॉब्लेम. येस, तुमची परमिशन असेल तर येस म्हणून टाईप कर. थँक्यू, थँक्यू सो मच. एक थोडक्यात देते मला पण जास्त वेळ घ्यायचा नाहीये. एक थोडक्यात. थँक्यू, थँक्यू सो मच. नमस्कार सगळ्यांना. सो मी ज्योती विजय पवार, बॉर्न अँड बॉटम मुंबईची आहे, परेलची. मी रेकी ग्रँड मास्टर आहे. सॉरी, मुंबईची परेलची म्हणजेच माझ्या लग्नाच्या आधी परेलमध्ये होती. आफ्टर मॅरेज, लग्नानंतर मी घाटकोपरमध्ये राहते आणि 15 वर्ष मी या फील्डमध्ये आहे. आध्यात्मिक साधनेत आहे. अ, मी रेकी ग्रँड मास्टर आहे, वास्तू कन्सल्टंट आहे, मनी रेकी, त्याचबरोबर डाउजिंग, न्यूमरोलॉजी, क्रिस्टल हीलर, एंजल ट्रेनर आहे आणि त्याचबरोबर लाईफ कोच आहे. आता याचबरोबर मी न्यूमरोलॉजी पण शिकवते, आकाशिक रीडर सुद्धा आहे. आणि हे सगळं म्हणजेच काय, तर जेवढं काही माझ्याकडे नॉलेज आहे ते माझ्या स्टुडंटला अगदी मी हातचं राखता न देते, म्हणजे म्हणतात ना, जे द्यायचं आहे ते सगळं द्यायचं, काही हातचं राखून न ठेवता. प्लीज कोणी स्क्रीनवर काही ओरबाडे काढू नका. जर तुमची मुलं असतील तर लांब ठेवा प्लीज. येस. So I have guided more than 5,000 people in their personal and professional life. कन्सल्टन्सीच्या माध्यमातून म्हणा, वास्तूच्या माध्यमातून, रेकीच्या माध्यमातून, न्यूमरोलॉजीच्या माध्यमातून मी जवळजवळ 5,000 पेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. तो हा आधीचा माझा नंबर आहे, पण आता मे बी ते 8-9 हजार पर्यंतच्या पेक्षाही पुढे गेलेला आहे. ठीक आहे. सो आधी जसं की मी ऑफलाईनमध्ये सगळे सेशन घेत होते, कोरोनाच्या आधी. पण जसं सगळं ऑनलाईन आलं, आता ऑनलाईनच्या माध्यमातून माझं सगळं हे ऑनलाईन झालेलं आहे. ओके. सो अशा प्रकारे मी रेकी काउन्सिल ऑफ इंडियाचे एक मेंबर आहे. देन माझं एक पुस्तक आहे, रहस्य सुखी जीवनाचे, वास्तू आणि अंकशास्त्राद्वारे. सो आता हे सगळं मी ऑनलाईनमध्येच घेते आणि ऑनलाईनमध्ये मला एक आवडतं, की एका वेळेला माझ्याकडे जवळ-जवळ 500 स्टुडंट सुद्धा आपण घेऊ शकतो आणि ते पण वेगवेगळ्या राज्यातून, वेगवेगळ्या देशातून. ठीक आहे. त्यानंतर हे रेकी प्राईम मास्टरशिपचं एक मला प्राइज मिळालेलं आहे. देन 2024 मध्ये जूनमध्ये महाराष्ट्राचा बिझनेस टायकून अवॉर्ड्स असे असा अवॉर्ड्स मला मिळालेले आहे रेकी आणि रेकीमध्ये, वास्तूमध्ये योग्य कामगिरी केल्याबद्दल. या आहेत ऍक्ट्रेस श्रुती मराठे, सो त्यांच्या हस्ते बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर हे आहेत येवले चहाचे सीईओ, त्यांच्याकडून सुद्धा हा अवॉर्ड्स मिळालेला आहे मला. ओके. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? हे मी सांगितलं का तुम्हाला थोडक्यात, की तुम्ही कोणाकडे शिकताय
हे तुम्हाला थोडक्यात माहीत असणं गरजेचं आहे, बरोबर ना? की कुठल्या व्यक्तीकडून तुम्ही रेकी शिकताय किंवा कुठल्या व्यक्तीकडून तुम्ही एखादा कोर्स करताय, सो त्याची काहीतरी हिस्ट्री तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. दॅट्स वाय. ठीक आहे, क्लिअर? आणि माझी सुरुवात झालेली आहे वास्तुशास्त्रापासून. आधी मी वास्तुशास्त्र शिकली, त्यानंतर मग रेकी वगैरे आणि त्यानंतर बाकी सगळे विषय. ओके? पण मला जास्त शिकवायला आवडतात 4च सब्जेक्ट. एक तर वास्तू, रेकी, न्यूमरोलॉजी आणि एंजल. दॅट्स सो हे माझे आवडते सब्जेक्ट आहेत. त्याच्यावरच मी फोकस करते. कारण सगळ्याच कोर्समध्ये मला इंटरेस्ट नाहीये. जे शिकवायचं ते मनापासून आणि चांगलं, असं माझं मत आहे. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? चलो पुढे जाऊया. आपण रेकीची प्रेयर सांगते मी तुम्हाला. येस, त्याआधी रेकी आणखीन काय काय करते ते आपण जाणून घेऊया. जसं मी तुम्हाला सांगितलं, रिलेशनशिप हील करते रेकी. आपल्या मुलांच्या शाळेत शिकणाऱ्या किंवा कॉलेज मध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी रेकी काम करते का? येस, ऑफकोर्स. त्यांच्यासाठी सुद्धा रेकी काम करते. फॉर एक्झाम्पल, शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होण्यासाठी, त्यांचं अभ्यासामध्ये व्यवस्थित लक्ष लागण्यासाठी, मग या हिलिंगच्या माध्यमातून आणि अफर्मेशनच्या माध्यमातून आपण, त्याचबरोबर काही क्रिस्टलच्या माध्यमातून आपण आपल्या मुलांना हील करणार आहोत. सो इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? ओके. तुमचा एखादा बिझनेस असेल, तर त्या बिझनेसमध्ये रेकी हेल्प करते का तुम्हाला? येस. बघा, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्याला एक ना अनेक व्यवसाय काही वेळेला करावे लागतात. एका व्यवसायामध्ये अपयश आलं, तर लगेचच आपण डिप्रेस न होता तिथे कुठेतरी हातपाय मारत असतो आणि काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतात, अप्स अँड डाउन्स येतात. मग या प्रॉब्लेम्समध्ये खचून न जाता आपल्याला बाहेर काढण्यासाठी रेकी हेल्प करते. सो येस, तुमचा जर चालता बोलता बिझनेस असेल आणि तो बिझनेस मध्येच कुठेतरी स्टक झाला, तर त्याच्यातून सुद्धा बाहेर येण्यासाठी रेकी आपल्याला मदत करते. ओके, क्लिअर? बरं, याच्यामध्ये रिपीटर्स किती आहेत बरं, ज्यांनी माझे सेशन बऱ्याच वेळेला ऐकलेले आहेत? मला इथे बरेच चेहरे दिसतात, रिपीट रिपीट. ओके, चल पुढे बघूया आपण. रेकी हेल्प्स टू सक्सेस इन बिझनेस. बिझनेसमध्ये यश प्राप्त करण्यासाठी रेकी हेल्प करते का? येस, रेकी हेल्प करते. तो इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? रेकी बद्दल जे काही तुमच्या मनामध्ये डाऊट्स होते ते क्लिअर झाले का? ओके. आता इथे कोणाचा जर प्रश्न असेल कालच्या सेशन आणि आजचं सेशन त्याच्यावर, तर विचारू शकता. बरं, फॉरगिव्हनेस काल आपण शिकलो. मनापासून सगळ्यांनी केलंय का? ग्रेट. हां. काही तुमचा प्रश्न असेल तर विचारू शकता. येस, संध्या मॅम, थँक यू सो मच. थँक यू. थँक यू सो मच. येस, तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब केलात. थँक यू सो मच. येस, काही क्वेश्चन असेल तर यू कॅन आस्क मी. एनी क्वेश्चन, एनी क्वेरी? कालचा आणि आजचा सेशन, आणि मी तुम्हाला एक प्रॉमिस देते की आपले जे 7 दिवसांचे सेशन आहेत, त्या 7 दिवसांच्या सेशनमध्ये तुमच्या मनात असणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर रोज तुम्हाला नव्याने एक मिळणार आहे. पण त्यासाठी थोडंसं पेशन्स ठेवायचंय. सो आज 2 दिवसाचे जे सेशन झाले त्याच्यावर काय प्रश्न असेल तर विचारू शकता. हा, रेकीची प्रार्थना मी तुम्हाला देणार आहे उद्या, डोंट वरी. सो इथपर्यंत क्लिअर आहे का? येस, रेकी भीतीवर सुद्धा काम करते. तुमच्या मनामध्ये जे काही एन्झायटी आहे, फोबिया आहे कुठल्या गोष्टीचा, काही ट्रॉमा आहे, पास्ट लाईफ मधून आलेले काही ट्रॉमा असतील, त्याच्यावर रेकी काम करते का? येस, ऑफकोर्स त्याच्यावर सुद्धा रेकी काम करते. पण जसं मी म्हणाले, आपल्या पुढ्यात ताट आणून दिले, पण ते खाणं कोणाच्या हातात आहे? तुमच्या. सो ऍक्शन कोणाला घ्यायची आहे? तुम्हाला. जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करत नाही, स्वतःवर काही इम्प्लिमेंट करत नाही, तोपर्यंत रेकी काम करेल का? नाही. देह हरी खाटल्यावरी मिळणार आहे का आपल्याला? आयुष्यात काहीतरी करण्यासाठी, आपल्याला सक्सेसफुल होण्यासाठी हातपाय मारावे लागतात. तसंच इथे थोडीशी प्रॅक्टिस आहे. आता ही थोडीशी प्रॅक्टिस म्हणजे किती मिनिटाची? तर कमीत कमी 15 मिनिटाची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे.
ओके, जॉय गायकवाड म्हणतायत मॅम फक्त लेवल केलं तरी हील होतं. नाही, रेकी लेवल 1 आहे ती फक्त स्वतःच्या शुद्धीकरणासाठीची लेवल आहे. त्यामुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये काही मोठे प्रॉब्लेम्स असतील तर त्या प्रॉब्लेमला हील करण्यासाठी तुम्हाला रेकी लेवल 2 आणि 3 शिकणं गरजेचं आहे. जसं की इथे असणाऱ्या बऱ्याच व्यक्तींना तो अनुभव आला असेल. कारण रेकी लेवल 1 मध्ये आपल्याला रेकी म्हणजे काय माहित नसतं, आपले 7 चक्र म्हणजे काय ते माहित नसतात. त्यामुळे आपण स्वतःला हील करत असतो तिथे. ओके, क्लिअर आहे? सो डोंट वरी, काय प्रॅक्टिस करायची ते सगळं नंतर सांगेन मी. आताच आपला सेकंड लेवल, सॉरी, आताच आपला डे 2 आहे. त्यामुळे पुढचे प्रश्न न विचारता इथे काय तुमचा प्रश्न असेल तर विचारा. काल आपण जे फॉरगिव्हनेस शिकलो किंवा 5 तत्व पाहिली, आज आपण रेकीबद्दल जाणून घेतलं, त्याच्यावर काय प्रश्न आहे का? डाऊट्स क्लिअर झाले का? नी पेन, सगळं पेन क्लिअर होणार आहे, डोंट वरी. पेनवर फोकस न करता सोल्युशनवर फोकस करा. दॅट्स म्हणतात ना की सगळेच तुमचे प्रॉब्लेम्स क्लिअर होणार आहे. येस. सो आपण आता उद्या भेटणार आहोत. उद्या आपण 7 चक्रांबद्दल जाणून घेणार आहोत. 7 चक्र म्हणजे काय आणि या 7 चक्रांचा आपल्या शरीरावर काय इफेक्ट होतो. सुप्रिया मॅडम, थँक्यू सो मच. सुप्रिया मॅडम म्हणतात शंकाच नाही मॅम, तुम्ही खूप छान शिकवता. थँक्यू सो मच. फायनान्शियल प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का? येस, फायनान्शियल प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होईल, डोंट वरी. फक्त होप सोडू नका. मी हरली, माझ्याकडे पैसा कधीच येणार नाही, पैसा कमवणं माझं काम नाही. हे जर तुम्ही रोज रोज अफर्मेशन स्वतःला दिलात तर तो पैसा खरंच येईल का तुमच्याकडे? ओके. काल मी त्या व्यक्तीला फॉरगिव्ह केलं, आज परत कॉल आला, मग परत तिच्या बोलण्यात तिची लबाडी. डोंट वरी, अशी लबाड व्यक्ती आपल्याला दिसणार आहेत, आपल्या आजूबाजूला कायम असणार आहेत. मग या लबाड व्यक्तींपासून आपल्या स्वतःचं प्रोटेक्शन कसं करायचं ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे, डोंट वरी. एकदा का तुम्ही रेकीमध्ये आलात की सगळ्या लबाड व्यक्तींना ओळखायला लागता आणि याच लबाड व्यक्तीनंतर हळूहळू आपल्या आयुष्यातून वजा व्हायला लागतात. त्या कशा ते सुद्धा तुम्हाला कळेल. सो डोंट वरी, थोडंसं पेशन्स ठेवा, कारण प्रत्येक सेशनमध्ये आपल्याला काहीतरी नवीन मिळणार आहे. ओके. सो येस, आणि तुमचे अनुभव तुमच्याच तोंडाने तुम्ही ते सांगणार आहात. येस. हा, ज्या लोकांना सेशन नाही अटेंड करता येत, नो प्रॉब्लेम, तुम्ही रेकॉर्डिंग बघा. पण त्या दिवशीचं रेकॉर्डिंग त्याच दिवशी बघा, तर तुम्हाला पुढचा सेशन कळेल. नाहीतर मग काहीच कळणार नाही. ओके. ओके, क्लिअर आहे सगळ्यांचे? थँक्यू सो मच. कळतंय ना सगळ्यांना? एकतर 2 गोष्टींमुळे लोक काही बोलत नाही. एकतर कळल्यावर नाही बोलत किंवा काहीच कळल्यावर पण बोलत नाही. सो तुमचा कुठला प्रकार आहे? बरं, मी अनम्यूट करते म्हणजे मला थोडंसं कळेल की कळतंय का तुम्हाला. येस, अनम्यूट केलेला आहे, तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता. येस मॅम. ओके, कोण म्हणाल? ओके, जॉय गायकवाड लिहिले आणि तुम्ही आहात. ओके, कळतंय सगळं व्यवस्थित, छान समजतंय मॅडम. थँक्यू सो मच. येस मॅम. ओके, येस मॅम. आता मला बरं वाटलं, नाहीतर मला वाटत होतं काय सगळं डोक्यावरून गेलं की काय सगळ्यांच्या. नाही नाही, छान वाटतंय. ओके, ठीक आहे, चलो ग्रेट. मॅडम, माझा एक प्रश्न आहे. हा, प्रश्न आपण नंतर विचारणार आहोत. आधी याच्यावर प्रश्न आहे का? कालच्या सेशनवर एक प्रश्न आहे हा, बोला. की आपण हा इतरांचा होणारा त्रास किती दिवस सहन करायचा? सहनच करायचं नाही आपण. मला सांगा, त्या माणसाला मी विसरले, माफ केलं, मग त्याचा त्रास त्यामुळे होईल का? आपलं काम थांबतंय ना. काही नाही थांबत काम. आपण आपलं काम थांबवतोय आपल्या स्वतःच्या एनर्जीमुळे, जी की आपण ब्लॉक केलेली आहे. आता सपोज माझी एक दुश्मन आहे, माझीच मैत्रीण आहे, मी सतत त्याच व्यक्तीचा विचार केला तर काय होणार आहे? तिच्या एनर्जीला मी माझ्या एनर्जी बरोबर कनेक्ट करणार आहे. त्यामुळे सगळ्याच गोष्टींमध्ये मला तिच्या एनर्जी बरोबरच राहावं लागणार आहे आणि त्यामुळे माझ्या कामांमध्ये एक नाही तर अनेक कामांमध्ये व्यत्यय येणार आहे. मग हे कोणाच्या हातात आहे, माझ्या की तिच्या? माझ्या हातात आहे. मला काय करावं लागेल? एकतर मला लेट गो करायचंय की तो चॅप्टर माझ्या आयुष्यातून आता वजा झालेला आहे. लेट गो. आता मला एक माझ्या जीवनाची वेगळी नवीन सुरुवात करायची आहे. त्यामुळे तो विषय तिथे स्टॉप. बघा, मोठी लोक आहेत ना, ते कुठल्या व्यक्तीचा राग जास्त ठेवत नाही, पण
सामान्य लोक आहेत ना, ते एखाद्या गोष्टीचा राग, त्या व्यक्तीबद्दल घृणा, चीड मनात जास्त ठेवतात. त्यामुळे त्यांच्या माइंडमध्ये ब्लॉकेजेस जास्त क्रिएट होतात. नाही मग हे नाही ब्लॉकेजेस 20 कुठे कुठे इफेक्ट करतात? आपल्या मानसिकतेवर, आपल्या आर्थिक स्थितीवर, आपल्या रिलेशनशिपवर, म्हणजे थोडक्यात सगळ्याच गोष्टींना इफेक्ट करतात. नाही नाही आता जोपर्यंत 20 तुम्ही त्या व्यक्तीवर फोकस करणार, ती व्यक्ती तुम्हाला त्रास देणार. लेट गो करायला शिका, मग ती व्यक्ती तुमच्याकडे बघणार सुद्धा नाही. क्लिअर? 20-25 वर्ष झाली. हा, मग तुम्हीच तो ब्लॉकेज क्रिएट केलाय 20-25 वर्ष. विसरा आता, झालं ते झालं. आयुष्य किती राहिले आता आपल्या हातात, त्याच्यावर फोकस करा. ते कसं मला छान स्पेंड करता येईल माझ्या लोकांबरोबर, त्याच्यावर फोकस करा. नाही नाही ती लोक सुद्धा म्हणतात यांनी विसरावं सगळं. विसरा ना, मग किती छान आहे. लेट गो सगळं करायचं, मनात ठेवायचंय, फक्त लेट गो करायचंय, मनापासून लेट गो करायचंय. त्या व्यक्तीने तुम्हाला दुःख दिलंय, ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवायची की फलाना फलाना व्यक्तीने मला दुःख दिलंय, पण ते दुःख मी आता इतिहासात जमा केलंय, विसरलो. दॅट्स इट. ओके. तेच तेच घेऊन बसलात तर तुमची प्रगती या जन्मात तरी शक्य नाही. लिहून घ्या. सो आपल्या स्वार्थासाठी, आपल्या प्रगतीसाठी त्या लोकांना विसरायचं आहे, लेट गो करायचं आहे. गेल्या वेळेला एक लेडीज होत्या, मॅडम माझ्या सासूने मला 15 वर्ष छळलं. मी म्हटलं ठीक आहे, त्यांनी 15 वर्ष छळलं, पण तुमची पुढची 15 वर्ष तुम्ही वाईट घालवली, त्याचं काय? तोच तोच राग, तोच द्वेष, तीच घृणा मनात ठेवून ठेवून जगलात आणि आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये ब्लॉकेज क्रिएट केलं, त्याचं काय? सो आपल्याला जर आपलं उर्वरित आयुष्य चांगलं जावं असं वाटत असेल, तर आजपासूनच मी म्हणते, ज्यांनी अजून माफ केलं नाही त्यांनी लेट गो करायला शिका. मग बघा, हे रेकी आपल्या जीवनामध्ये किती छान मॅजिक क्रिएट करतं. जिथे तुम्ही जाल तिकडे पॉझिटिव्ह माणसं, जिथे तुम्ही जाल तिकडे पॉझिटिव्ह रिझल्ट. कोणी याचा अनुभव घेतलाय का? मला सांगा बरं. ज्यांनी रेकी लेवल 1, 2, 3 कुठे केले असतील मे बी, प्लीज माझ्याशी शेअर करा, कोण असेल तर. येस, एनीवन? कोण शिकलेलं असेल तर मला सांगा. हँड रेस केला तर मला कळेल. येस, ज्योती, हा, डॉक्टर ज्योती, बोला. येस मॅडम, अनम्यूट करा. रेकी मी कधी शिकलेली नाहीये. दिस इज द फर्स्ट टाइम. ओके ऍक्च्युली मी बाय प्रोफेशन होमिओपॅथिक डॉक्टर आहे. ओके पण मी योग थेरपिस्ट पण आहे. आणि म्हणजे 20 वर्षापासून मी योगा क्लासेस वगैरे कंडक्ट करते. तर मेडिटेशन, सबकॉन्शियस माइंड, सप्तचक्र हिलिंग किंवा सप्तचक्र मेडिटेशन. पण हे जे म्हणजे सबकॉन्शियस माइंड पर्यंत जाणं आणि तुम्ही जे सांगताय आता इतकं सुंदर, अगदी कुठेतरी इट इज समवेअर रिलेटेड, की आपण म्हणतो की डिवाइन एनर्जी, की पॉझिटिव्ह थॉट्स, अफर्मेशन्स, इतका अनुभव आहे की दे हॅव चेंज लाईफ. अगदी येस सायकोसोमॅटिक डिसऑर्डर मधून सुद्धा बरेच लोक एन्झायटी, डिप्रेशन मधून बाहेर आलेले आहेत. म्हणजे थोडंसं आमचं हे वेगळं असेल, की लाईक योग निद्रा मेडिटेशन असेल, नादानुसंधान मेडिटेशन असेल, ओंकार चॅन्टिंग असेल. सो दीज म्हणजे हे सगळे हिलिंग मेथड्स आहेत. एक्झॅक्टली, तो सबकॉन्शियस माइंड मधून तुम्ही ती राईट, थेरपी देता. राईट, राईट, राईट. राईट. whatever is the cause that should go away from their subconscious mind. येस, एक्झॅक्टली. हा, तर हे असं, तर इट इज समवेअर रिलेटेड. म्हणून बऱ्याच वर्षांपासून माझी इच्छा होती, बट टाइम मॅनेजमेंट अँड ऑल, आणि थोडस आय डोंट नो, बट मे बी आय वॉज गेटिंग कनेक्टेड टू यू, म्हणून एवढे दिवस कदाचित लागले असेल. थँक्यू सो मच. दॅट्स ट्रू. थँक्यू सो मच. चलो. सो येस, माझ्या बॅचमध्ये पण बरेच डॉक्टर आहेत, काही सायंटिस्ट आहेत, आणि मला एक सांगायला आवडेल की माझ्या बॅचमध्ये जे आता एक सायंटिस्ट आहेत, सो त्यांचं एक त्यांना एक ते पेटंट म्हणतात ना, हा तेच, हा, तर ते त्यांचं आता अप्रुव्हलसाठी गेलेलं आहे. आणि त्यांनी ती गुड न्यूज मला कालच दिलेली आहे की मॅडम, ते माझं सगळं सक्सेस झालं रेकीच्या माध्यमातून, अफर्मेशनच्या माध्यमातून. येस, सो या सगळ्या गोष्टींचा वापर करून आणि आपल्या सबकॉन्शियस पॉवरचा वापर करून आपण या सगळ्या गोष्टी आयुष्यात मिळू शकतो. फक्त एवढंच, आपण जे बोलतो ना, नशीब नशीब नशीब, ते सगळं विसरा. आपलं आयुष्य उर्वरित जेवढं आता आहे, व्हॉटेवर, मला माहित नाही माझं आयुष्य किती असेल, किंवा तुम्हाला माहित नाही तुमचं आयुष्य किती आहे. तो आता पुढचं जे आयुष्य आहे आपलं, ते मात्र आपण आपल्या हातात आहे कसं जगायचं. कारण आपल्या या
2 हातांनीच आपण आपलं आयुष्य बदलू शकतो. तेवढी पॉवर या युनिव्हर्सने, या ईश्वराने आपल्या सगळ्यांमध्ये दिलेली आहे. जर तुम्ही निगेटिव्ह थॉट्समध्ये राहिलात तर ऑफकोर्स तुम्हाला तेच रिझल्ट मिळणार आहेत. बिकॉज लाईक अट्रॅक्ट्स लाईक. आणि दॅट्स वाय तुम्हाला जर तुमचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत तर तुमच्या स्वप्नांवर तुमच्या ड्रीमला फॉलो करायचं असेल तर तुम्हाला ऍक्शन घेणं फार गरजेचं आहे. मॅम, मला लेट गो साठी सवय लावावी लागेल. ओके, कोण म्हणतंय? सॉरी, उल्का म्हणतायत लेट गो साठी सवय लावावी लागेल, पण लेट गो मुळे खूप हलकं वाटतं. येस मॅडम, हलकं वाटणारच. जोपर्यंत आयुष्यामध्ये तुम्ही लेट गो करायला शिकत नाही, आणि येस, हे पण बरोबर बोललात की सवय लावावी लागेल. येस, जोपर्यंत तुम्ही सवय लावत नाही, कुठल्याही कामाची हॅबिट लावत नाही, तोपर्यंत ते कुठलंच काम होत नाही. आणि म्हणूनच आपण म्हणतो ना की जेव्हा मेडिटेशन करतो किंवा काही करतो, 21 डेज रेग्युलर करा, 22nd तुम्ही आपोआप उठणार आणि करायला लागणार. सो हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे की कुठल्याही गोष्टीची सुरुवात 21 डेज तुम्हाला करायची आहे. ते मी नंतर सांगेन. ओघाओघाने त्या सगळ्या गोष्टी पुढे येतीलच. ओके, सो थँक्यू सो मच. उद्या भेटूया आपण 7 चक्र म्हणजे काय, आणि त्याचबरोबर त्या चक्रांना आपण चार्जिंग कसं करणार आहोत हे पण शिकणार आहोत. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ.